नमस्कार. ट्रेडिंगमध्ये यशस्वी होण्याचं खरं रहस्य काय आहे याचा कधी विचार केलाय? बरेच जण सतत नवनवीन स्ट्रॅटेजी शोधत असतात, पण खरं यश तिथे नसतंच. आज आपण ट्रेडिंगमधल्या एका सर्वात मोठ्या चुकीबद्दल बोलणार आहोत. एक अशी चूक जी बहुतेक ट्रेडर्स करतात, आणि हो, ती कशी सुधारायची यावरही बोलणार आहोत. बघा, बहुतेक ट्रेडर्सना काय वाटतं की यश हे योग्य सेटअप शोधण्यामध्ये आहे. पण खरं सांगायचं तर ही एक खूप मोठी गैरसमजूत आहे. खरं यश इथे नाहीये. मग ते आहे कुठे? यश मिळवण्यासाठी आपल्याला बाहेर नाही, तर आपल्या आतमध्ये, आपल्या डोक्यात पाहण्याची गरज आहे. खरं यश फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर प्रभुत्व मिळवण्यावर अवलंबून आहे, आणि ती गोष्ट म्हणजे आपलं मन. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ट्रेडिंगची खरी लढाई मार्केटमध्ये नाही, तर ती आपल्या डोक्यात चालते. आणि ही मानसिक लढाई जिंकणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. चला तर मग थेट मूळ समस्येकडे येऊया. ही भीती नक्की आपल्या मेंदूवर ताबा कसा मिळवते आणि त्याचा आपल्या ट्रेडिंगवर नेमका काय परिणाम होतो हे समजून घेऊया. आपला मेंदू आहे ना, तो आर्थिक धोक्याला शारीरिक धोका समजतो. यालाच सर्व्हायव्हल ब्रेन असं म्हणतात. एक कल्पना करा, तुमच्या समोर अचानक एक साप आला तर तुम्ही विचार करत बसाल का? नाही ना, तुम्ही लगेच प्रतिक्रिया द्याल. अगदी तसंच होतं. जेव्हा मोठा आर्थिक धोका समोर दिसतो तेव्हा आपला तर्कशुद्ध विचार करणारा मेंदू अक्षरशः बंद पडतो. जेव्हा आपण आपल्या क्षमतेपेक्षा खूप मोठी पोझिशन घेतो तेव्हा आपला मेंदू एका भावनिक प्रतिक्रियेत जातो, ज्याला आपण फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स म्हणतो. आणि हे लक्षात घ्या, ही काही कॅरेक्टरची कमजोरी नाहीये, अजिबात नाही. ही तर धोक्याला दिलेली एक नैसर्गिक बायोलॉजिकल प्रतिक्रिया आहे. आणि मग अशा परिस्थितीत मनात विचार येतात, बापरे, मी हा ट्रेड गमावूच शकत नाही. हा विचार तर्कशुद्ध नसतो, तो थेट भीतीतून आलेला असतो. आणि नेमक्या याच विचारांमुळे चुकीचे निर्णय घेतले जातात. तर या भीतीमुळे ट्रेडर्स अशा कोणत्या 4 मोठ्या चुका करतात ज्या त्यांच्यासाठी खूप घातक ठरू शकतात. चला ते आता पाहूया. पहिली चूक, संकोच करणे. म्हणजे काय? तर संधी समोर दिसतेय पण भीतीमुळे ट्रेडच घेतला जात नाही. दुसरी चूक, स्टॉप लॉस हलवत राहणे. म्हणजे आपण ठरवलेले नुकसान स्वीकारायचं नाही आणि बाजार फिरेल या आशेवर तोटा वाढवत राहणे. तिसरी, जिंकणारे ट्रेड्स खूप लवकर बंद करणे. म्हणजे छोटासा नफा दिसला की घाबरून पोझिशन सोडून देणे. आणि चौथी, सगळ्यात वाईट, तोट्यातील ट्रेड्स धरून ठेवणे, या खोट्या आशेवर की कधीतरी तोटा भरून निघेल. एक गोष्ट नीट समजून घ्या, ह्या काही तुमच्या स्ट्रॅटेजीच्या समस्या नाहीत, ही सगळी लक्षणं आहेत. आणि या सगळ्याचं मूळ कारण एकच आहे, ते म्हणजे तुमची पोझिशन साईज. जर फक्त ही एक गोष्ट नियंत्रणात आणली ना, तर या सगळ्या चुका आपोआप टाळता येतात. बरं, मग या समस्येवर उपाय काय? तर आता आपण उपायाबद्दल बोलूया. आणि तो उपाय अगदी सोपा आहे, लहान पोझिशन साईजमध्ये ट्रेडिंग करणे. फरक बघा, मोठी पोझिशन साईज म्हणजे भीती, गोंधळ आणि फक्त भावनांचा खेळ. याच्या अगदी उलट लहान साईज म्हणजे स्पष्टता, एक ठरलेली प्रक्रिया आणि पूर्णपणे तटस्थ दृष्टिकोन. लहान साईजमुळे भावनिक न होता शांतपणे निर्णय घेणं खूप सोपं होतं. लहान साईजमध्ये ट्रेडिंग करण्याचे फायदेच फायदे आहेत. पहिलं म्हणजे आपण भावनिकदृष्ट्या तटस्थ राहतो. दुसरं म्हणजे नियमांचं पालन करणं खूप सोपं जातं. मनात कोणताही संघर्ष होत नाही. तिसरं, आपण संभाव्यतेला तिचं काम करू देतो. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या ट्रेडिंगमध्ये एक सातत्य येतं. खरं सांगायचं तर आपलं ध्येय अशा साईजमध्ये ट्रेड करण्याचं असायला हवं, जे आपल्याला जवळजवळ कंटाळवाणं वाटेल. हो, बरोबर ऐकलं. कारण यशस्वी ट्रेडिंगमध्ये उत्साहापेक्षा शांतता आणि शिस्त 1000 पटीने जास्त महत्त्वाची असते. पण मग एक प्रश्न येतो, जर लहान साईजमध्ये ट्रेड करणं इतकं फायदेशीर आहे, तर मग अनेक ट्रेडर्स ते का करत नाहीत? याच्या मागे काही खोल मानसिक कारणं आहेत, जसं की अहंकार, प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण मिळवण्याची इच्छा आणि फक्त टिकून राहण्याची धडपड. लहान साईजमध्ये ट्रेड करताना कधी असं वाटतं का की आपण पुरेसे प्रयत्नच करत नाही आहोत? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. पण हा आवाज आपला नसतो, तो आपल्या अहंकाराचा असतो. बाजार कधी तुमच्या अहंकाराला किंवा तुम्ही किती प्रयत्न करताय याला बक्षीस देत नाही. तो बक्षीस देतो फक्त योग्य प्रक्रियेला आणि सातत्याला. त्यामुळे लहान साईजमध्ये ट्रेड करणे हे घाबरण्याचं लक्षण नाही, तर ते व्यावसायिक शिस्तीचं लक्षण आहे. ट्रेडिंगमध्ये आपलं पहिलं ध्येय पैसे कमवणं नाही, तर बाजारात टिकून राहणं आहे. आपलं भांडवल वाचवणं आणि बाजारात टिकून राहणं हेच यशाचं खरं पहिलं पाऊल आहे, हे लक्षात ठेवा. आपण कंपाऊंडिंगबद्दल ऐकतो, पण ते म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर मोठ्या विनाशकारी चुका टाळून सातत्याने लहान लहान नफा मिळवत राहणे.
जसं थेंबे थेंबे तळे साचते ना, तसंच सातत्यपूर्ण ट्रेडिंगमुळे भांडवल हळूहळू पण निश्चितपणे वाढतं. आणि हे मोठ्या जोखमीतून नाही, तर टिकून राहण्यामुळे आणि प्रक्रियेचं पालन करण्यामुळे शक्य होतं. चला आता एका चांगल्या ट्रेडची व्याख्याच बदलून टाकूया. कारण यशाचं मोजमाप करण्याची आपली पद्धत बदलणं खूप खूप महत्त्वाचं आहे. आपलं जुनं मोजमाप काय होतं? मी पैसे कमवले का? जे पूर्णपणे परिणामावर म्हणजे आउटकमवर अवलंबून आहे. आता आपलं नवीन मोजमाप असायला हवं, मी माझ्या नियमांचं पालन केलं का? जे प्रक्रियेवर म्हणजे प्रोसेसवर आधारित आहे. आणि लक्षात ठेवा, प्रक्रिया आपल्या नियंत्रणात असते, परिणाम नाही. एखादा ट्रेड यशस्वी तेव्हाच मानला पाहिजे जेव्हा आपण परिणामाची जराही पर्वा न करता आपल्या योजनेची अचूक अंमलबजावणी करतो. कारण आपण फक्त आपल्या कृतींवर नियंत्रण ठेवू शकतो, बाजारावर नाही. आपण एक असं वातावरण निर्माण करू शकतो जिथे चांगलं ट्रेडिंग करणं शक्य आहे. आणि या चांगल्या वातावरणाची सुरुवात होते आपल्या पोझिशन साईजपासून. हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, काय होईल जर एका यशस्वी ट्रेडचा पैशाशी काहीही संबंध नसेल तर? यावर नक्की विचार करा, कारण हा एक विचार एका ट्रेडरची ट्रेडिंग करण्याची पद्धत आणि मानसिकता पूर्णपणे बदलू शकतो.